नागपुरात जुगार अड्ड्यावर युनिट 5 गुन्हे शाखेचा मोठा छापा पडला आहे। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव टू सिस्टर फार्म हाऊसवर करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 7 जण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। विशेष म्हणजे या कारवाईत तब्बल 24,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। युनिट 5 गुन्हे शाखेच्या पथकाने कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धडक कारवाई केली आहे। पावनगाव टू सिस्टर फार्म हाऊस परिसरात पैसे लावून ताशपत्त्यांवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी छापा टाकलाय। या कारवाईत गौरव यादव, रोशन उमरेडकर, गणेश नवेश, कुणाल पाटील, सागर सोमकुवर, संदीप नागरीकर, कैलाश डोंगरे, हर्षल डेकाटे, धर्मेंद्र साहू, निकेश श्रीपाते, प्रकाश सिंग, अभिषेक गोरे, आकाश गुप्ता, शेख रहमान, सचिन ढाले आणि तुषार लोणारे अशा 16 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांच्या माहितीनुसार काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आकाश गुप्ता याच्यावर तब्बल 14 गुन्हे असल्याची नोंद आहे, तर तुषार लोणारे याच्यावर 30 गंभीर गुन्हे असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे। निकेश श्रीपाते याच्यावर 3 गुन्हे तर गणेश नवेश आणि कैलाश डोंगे यांच्यावर प्रत्येकी 1 गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली आहे। कारवाई दरम्यान हरीश उर्फ मादी पराते, हरीश रमेश कुहीकर, प्रणय जाधव, कार्तिक म्हैसकर, पवन रेवतकर, राकेश मेश्राम आणि आकाश खोब्रागडे हे 7 जण घटनास्थळावरून पसार झालेत। पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे। या छाप्यात पोलिसांनी 72,750 रुपये रोख रक्कम, 52 ताशपत्ते, आरोपींच्या ताब्यातील 17 मोबाईल फोन, 2 चारचाकी वाहने आणि 7 दुचाकी वाहने जप्त केली आहे। याशिवाय घटनास्थळी मिळून आलेले पसार आरोपींचे 5 मोबाईल आणि जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या 2 दऱ्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या। जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत तब्बल 24,63,750 रुपये असल्याची माहिती आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैसे लावून ताशपत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आलेत। त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 4 आणि 5 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी कळमना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 5 पथकातील पोलीस हवालदार शेरा उर्फ प्रवीण भगत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कळमना हद्दीमधील पावनगाव रोड या ठिकाणी टू सिस्टर्स सेलिब्रेशन लॉन या ठिकाणी काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही स्वतः आणि आमच्या पथकातील एपीआय कदम, PSI सांगोळे आणि अन्य अंमलदार असे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी रेड कारवाई केली। 10:30 वाजताच्या सुमारास आम्ही रेड कारवाई केली असं या ठिकाणी 20 ते 22 लोक जुगार खेळताना दिसून आले। त्यामध्ये त्यांना यातील 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आणि 7 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन खिडकीच्या पाठीमागच्या दरवाज्यातून पळून जाण्याचा यशस्वी झाले। अशा 16 आरोपींविरुद्ध आम्ही कळमना पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याकरता देण्यात येत आहेत। यातील जे 16 आरोपी आहेत त्यांचे नावे गौरव गेनलाल यादव, वय 35 वर्ष, राणा रघुजी नगर, माडा क्वार्टर, पोलीस तुकडोजी पुतळा, रोशन आनंदराव उमरेडकर, वय 38 वर्ष, राणा जुनी मंगळवारी, पोलीस स्टेशन लकडगंज, गणेश ज्ञानचंद नवेश, वय 41 वर्ष, राणा टिमकी टोपऱ्याची वीर, कुणाल खूबचंद पाटील, वय 32 वर्ष, राणा नंदनवन झोपडपट्टी, सागर भीमराव सोमकुवर, वय 28 वर्ष, राणा स्वामीनगर, पोलीस स्टेशन कपिलनगर, संदीप भाऊरावजी नगरीकर, वय 28 वर्ष, राणा हिवरीनगर, पोलीस स्टेशन नंदनवन, कैलास डोंगरे, वय 47 वर्ष, राणा बिनाकी मंगळवारी, पोलीस स्टेशन यशोधरानगर, हर्षल महादेव डेकाटे, वय 32 वर्ष, राणा घास बाजार, चिंतेश्वर मंदिर लकडगंज, त्याचबरोबर धर्मेंद्र राजेश शाहू, वय 31 वर्ष, राणा ताजनगर, गली नंबर 5, मानकापूर, निकेश राजू श्रीपाते, वय 33 वर्ष, राणा खरबी राधेकृष्ण अपार्टमेंट, पोलीस स्टेशन वाटोडा, प्रकाश रविसिंग, वय 28 वर्ष, राणा कन्हान कांद्री, त्याचबरोबर अभिषेक अनिल गोरे, वय 22 वर्ष, राणा गोळीबार चौक, टिमकी, पोलीस स्टेशन तहसील, आकाश रामू गुप्ता, वय 31 वर्ष, राणा कळमना गाव, शेख रहमान वल्द गुलाम दस्तगीर, वय 45 वर्ष, राणा हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, सचिन रमेश ढाले, वय 48 वर्ष, राणा गोळीबार चौक, पोलीस स्टेशन पाचपावली, तुषार छोटूजी लोणारे, वय 39 वर्ष, राणा जुना बगडगंज, प्लॉट नंबर 65, पोलीस स्टेशन नंदनवन। अशा प्रकारे 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 7 आरोपी हे पळून गेलेले आहेत। यामधील जे आरोपी ताब्यात घेतले यांच्याकडून आम्ही काही 72,000 रोख रक्कम, त्याचबरोबर त्यांच्याकडचे
एकूण 17 मोबाईल आणि पळून गेलेल्या आरोपींचे 5 मोबाईल असे 22 मोबाईल आणि 7 टू व्हीलर व्हेकल आणि 2 चारचाकी वाहने अशा प्रकारे आम्ही एकूण 24,63,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन कळमना यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. त्यापैकी एक आरोपी जो आहे तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याच्या पाठीमागच्या बाजूनी दुसऱ्या घरावर त्यांनी उडी मारली, त्याच्या पायाला दुखापत झाली असताना त्याबद्दलची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन त्याला पुढील उपचाराकरता शासकीय रुग्णालय मेय हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच इतर आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यातील आरोपींचा अभिलेख तपासला असता यातील 3 ते 4 आरोपी यांच्यावरती अति गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामधील एक आरोपी विरुद्ध 30 गुन्हे दाखल असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, वाहन चोरी, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा जुगार कायदा अंतर्गत तसेच 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आम्ही कळमना पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इतर ज्या आरोपींचा अभिलेख तपासून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याबाबतचे आम्ही सूचना केलेल्या आहेत. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये होते काय सांगाल? सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, सह पोलीस आयुक्त रेड्डी सर, त्याचबरोबर ऍडिशनल सीपी क्राईम श्री दाभाडे सर, डीसीपी डिटेक्शन श्री दीपक अग्रवाल सर, एसीपी क्राईम श्री वैभव जाधव सर आणि आमच्या नेतृत्वामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकातील एपीआय कदम, PSI सांगोळे, त्याचबरोबर हवालदार प्रवीण भगत आणि इतर आमचे सर्व अंमलदार यांच्या एकत्रितपणे आम्ही सदरची कारवाई केलेली आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमनाच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आरोपींकडून आम्ही एकूण 24,63,750 रुपयाचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईने नागपुरातील अवैध जुगाराच्या अड्ड्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील पसार आरोपींचा शोध आता पोलीस घेत असून पुढील तपास कळमना पोलिसांकडून सुरू आहे.